नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। दौंड तालुक्यात महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने अवैध वाळू उपसा सुरू। बेसुमार वाळू उपशामुळे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आणि पुलास धोका। आटपाडीमधील अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार प्रकरणामधील आरोपींना अटक करा या मागणीसाठी लोणार समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन। आजेगावमधील 2 गटांमधील वादामध्ये अॅट्रॉसिटीचे गुन्हे मागे घ्यावे आणि आरोपींना अटक करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू। आणि कोपरगावमध्ये वैद्यमापन शास्त्र अधिकारी आणि लिपिक यांच्यावरती लाचलुचपत विभागाची कारवाई। 30,000ची लाच घेताना रंगेहात अटक। विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्यूशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। संपर्क 67606060। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। दौंड तालुक्यामध्ये भर दिवसा महसूल अधिकारी व्यावसायिक यांच्या संगनमताने बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे। येथील वाळू उपशावरती कारवाई करण्याऐवजी अधिकारीच या प्रकरणाला अभय देत आहेत। त्यामुळे कुंपणच इथं शेत खातंय अशी भीषण परिस्थिती समोर आली आहे। राज्यामधील अनेक नदीपात्रांमधनं सध्या बेकायदेशीर वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या माध्यमामधनं शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवला जातोय। मात्र ही वाळू चोरी रोखण्यासाठी शासनाला पूर्णपणे अपयश आलंय। दौंड तालुक्यातील पारगाव सामा येथील परिस्थिती तर अत्यंत भीषण आहे। भर दिवसा नदीच्या पात्रामधनं राजरोजपणे चोरट्या वाळूचा उपसा करणारे अनेक ठेकेदार हे काम करतायत। येथील वाळू चोरांना महसूल विभाग अभय देत असल्यामुळे ग्रामस्थ संभ्रमामध्ये आहेत। पारगाव सालुमालू येथील भीमा नदी पात्रामधनं कोल्हापूर पद्धतीचा बंधाराजवळ तसेच मुख्य वाहतूक असलेल्या पुलाजवळ यांत्रिकी बोटीच्या साह्यानं वाळूची चोरी सुरू असल्याचं वास्तव समोर आलंय। या व्यावसायिकांना दौंडसह शिरूर तालुक्यातील अधिकारी पाठीशी घालतायत। येथील वाळू चोरीमुळे लाखो रुपयांची दैनंदिन उलाढाल होते। या तालुक्यामधील राजकीय पुढारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह असंख्य पत्रकार देखील वाळू चोरांना अभय देत असल्याचे भयानक वास्तव समोर आले। आजवर मात्र याबाबत ठोस स्वरूपाची कारवाई झाली नाहीये। त्यामुळे अनेक समस्या आहेत। येथील वाळू चोराच्या दहशतीमुळे तक्रार करण्याचीही कोणी हिंमत दाखवत नाही। इथे सुरू असलेल्या गैरव्यवसायामुळे गुन्हेगारीला आळा बसण्याऐवजी त्यामध्ये वाढ झाली आहे। याविरुद्ध कारवाई करण्याऐवजी अधिकारीच या प्रकरणामध्ये सामील असल्यामुळे कुंपणच शेत खातंय असं म्हणण्याची वेळ आली आहे। दरम्यान या पुढील काळामध्ये दौंड आणि शिरूर तालुक्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणं आता गरजेचं आहे। दौंड तालुक्यातील पारगाव सालुमालू या ठिकाणी आपण आहोत। या ठिकाणी पाहत असलेल्या माझ्या पाठीमागं वाळूची बेकायदेशीर तस्करी या ठिकाणी केली जाते। भर दिवसा ही वाळू या ठिकाणी उपसली जाते। महसूल खात्यातील अनेक अधिकारी या प्रकरणामध्ये सामील आहेत। दौंड तालुक्यात असेल तसेच शिरूर तालुक्यातही आपण पाहत असलेले भीमा नदीच्या काठावर सध्या या वाळूची चोरी सुरू आहे। राजरोसपणे सर्व अधिकारी या प्रकरणामध्ये सामील आहेत। गेले अनेक दिवसापासून शासन वेगवेगळे प्रयत्न करत असले तरी वाळू चोरी रोखण्यात मात्र अद्याप कोणालाही अपयश आलं असं म्हणावं लागेल। या सर्व प्रकरणामध्ये अनेक ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत। अनेक गावांच्याही तक्रारी आहेत। या ठिकाणी होणारी ही बेकायदेशीर वाळू उपसा हा अतिशय धोकेदायक आणि कायद्याचा नियमबाह्य आहे। या संपूर्ण वाळू तस्करांवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी या परिसरातील ग्रामस्थांची मागणी आहे। या दृष्टीने येणाऱ्या पुढील काळात शासन दखल घेईल का असा सवाल ग्रामस्थ या ठिकाणी विचारू लागलेले आहेत। सी 24 ताससाठी प्रतिनिधी मनोहर तावरे, पारगाव सालुमालू, दौंड। रत्नागिरी नागपूरवरील मिरज बाह्य वळणामधील राष्ट्रीय महामार्ग हा नियमानुसार करावा या मागणीसाठी अखिल भारतीय किसान आणि सर्वपक्षीय तसेच शेतकऱ्यांनी मिरज पंढरपूर रोडवरती रास्ता रोको केलाय।
रत्नागिरी नागपूरवरील मिरज बाह्य वळणामधील राष्ट्रीय महामार्ग हा नियमानुसार करावा या मागणीसाठी अखिल भारतीय किसान आणि सर्व पक्षीय तसेच शेतकऱ्यांनी मिरज पंढरपूर रोडवरती रास्ता रोको केलाय। रत्नागिरी नागपूरवरील मिरज बाह्य वळणामधील राष्ट्रीय महामार्ग हा नियमानुसार करावा। काही स्थानिक नेत्यांनी हा रस्ता वळवला आहे। यामध्ये शेतकऱ्यांची 55 घरे, 40 विहिरी आणि बोर बाधित आहेत। त्यामुळे अखिल भारतीय किसान आणि सर्व पक्षीय तसेच शेतकऱ्यांनी मिरज पंढरपूर रोडवरती रास्ता रोको केलाय। अखिल भारतीय किसान सभाच्या माध्यमातून आम्ही गेली 3-4 महिने झाले लढा उभा केला आहे। तो जवळजवळ आम्ही शिरडोनमध्ये 17 तारखेला शेतकरी मेळावा घेतला होता। त्यानंतर 31 तारखेला आम्ही प्रांताधिकाऱ्यावर मोर्चा काढला होता। त्यानंतर आम्ही 1 तारखेला जिल्हाधिकाऱ्यावरती कार्यालयावरती मोर्चा काढला होता। कारण एकच आहे की हा जो सर्वे झाला तो पूर्णपणे चुकीचा आहे। हे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, इव्हन तहसीलदारांनी मान्य केलेला असताना हा सर्वे पुनर्सर्वे का होत नाही याची आम्ही पूर्णपणे मागणी करत आहोत। या रस्त्याला समांतर रस्ता का जात नाही ही आमची मुख्य मागणी आहे। मूल्यांकन होईल, त्याचं JMC येईल, जॉईंट मेडिकल जॉईंट मेजरमेंट कमिटी येईल, पण त्यावेळेस आम्ही त्याची वाट बघणार नाही। मूल्यांकन होईल, पण तुम्ही जर असं या पद्धतीनं जर हुकुमशाही करत असाल तर त्या सरकारचा आम्ही धिक्कार केल्याशिवाय राहणार नाही। हाच प्रश्न जो मालकावचा आहे तोच प्रश्न पुढे कवठेमंकाळ, सांगोला आणि इकडे कोल्हापूर साईडला हा प्रकर्षाने जाणीव होत आहे की एक सरकार हुकुमशाही पद्धतीने आमची जमीन हडपण्याचा प्रयत्न करत आहे। आणि पंतप्रधान यांच्या या स्वप्नांसाठी नागपूरच्या विदर्भ हा वेगळा राज्य निर्माण करण्यासाठी हे सगळे खटाटोप चालू आहे। आणि माझ्या शेतकरी बंधूंनी आणि अखिल भारतीय किसान सभा असेल, काँग्रेस पक्ष असेल आणि राष्ट्रवादी असेल, या सगळ्यांनी एकत्र येऊन हा लढा, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, या सगळ्यांनी एकत्र येऊन हा लढा उभारण्याची तातडीची गरज आहे। आणि या संघर्षाला या सगळ्यांनी पाठिंबा दिला त्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। मार्च महिन्यामध्ये मुंबई येथे भुजबळ यांच्या सुटकेसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या संदर्भात राहुरी येथील माळी गल्लीमधील सावता मंदिरामध्ये 9 फेब्रुवारी रोजी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अखिल भारतीय समता परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर कैलास कमोद यांनी मार्गदर्शन केलंय। जोपर्यंत भाजप सरकार गरिबांचे नेते छगनराव भुजबळ यांची सुटका करत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही। भुजबळ यांच्या सुटकेसाठी सामान्य माणसांच्या मनामध्ये पेटलेला वणवा भुजबळ यांच्या सुटकेनंतरच शांत होईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय समता परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर कैलास कमोद यांनी केलंय। मार्च महिन्यामध्ये मुंबई येथे भुजबळ यांच्या सुटकेसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चासंदर्भात राहुरी येथील माळी गल्लीमधील सावता मंदिरामध्ये 9 फेब्रुवारी रोजी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड, उपाध्यक्ष प्रशांत शिंदे, संदीप राऊत, सागर शिरसाट, अभिजित मेहत्रे, दिलीप राऊत, सुवर्णकार समाजाचे तालुकाध्यक्ष महेश उदवंत, सतीश फुलसौंदर, सचिन मेहत्रे, जीवन गुलदगड, अप्पासाहेब मेहत्रे, दीपक मेहत्रे, सौ विद्या करपे आदी उपस्थित होते। यावेळी डॉक्टर कमोद पुढे म्हणाले की दीनदलित, अल्पसंख्याक आणि OBC समाजाचे नेते छगनराव भुजबळ आणि समीर भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सरकारनं गेल्या 2 वर्षांपासून तुरुंगामध्ये डांबून ठेवलंय। भुजबळ कुटुंबीय सरकारच्या चौकशीला सर्वतोपरी सहकार्य करत असताना केवळ राजकीय सुडापोटी त्यांना डांबून ठेवण्याचं षडयंत्र करण्यात आलंय। भुजबळ यांच्यावरती होत असलेला अन्याय हा दीनदलित, अल्पसंख्याक आणि OBC समाजावरती अन्याय आहे। त्यामुळे भुजबळ यांच्या सुटकेसाठी मार्च महिन्यामध्ये मुंबई इथे महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या मोर्चामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी डॉक्टर कैलास कमोद यांनी केलंय। आज राहुरीमध्ये भुजबळ समर्थकांची ही बैठक आम्ही आयोजित केलेली आहे। या बैठकीचं प्रयोजन असं आहे की गेली 2 वर्ष भुजबळांना जे डांबून ठेवण्यात आलेलं आहे तर त्याची कोर्टाची प्रोसिजर चालू आहे, ती आपली चालू राहील। आम्ही पण भुजबळांचे वकील भांडता आहेत आणि आपले पुरावे सादर करतायत, त्याचा काय निकाल व्हायचा तो होईल। परंतु भुजबळ हा आजही या महाराष्ट्रातला महत्त्वाचा नेता आहे आणि त्यांच्या मागे या महाराष्ट्रातली जनता, विशेषतः OBC जनता ही मोठ्या संख्येने आहे। हा त्यांचा जनाधार पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी म्हणून आम्ही लवकरच मुंबईमध्ये एका मोठ्या मोर्चाचं आयोजन करीत आहोत। या मोर्चाची तारीख लवकरच जाहीर होईल, पण
त्याच्या पूर्वतयारीसाठी म्हणून नगर जिल्ह्याचा दौरा आम्ही करत आहे आणि या नगर जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये आज ही बैठक राहुरीमध्ये घेतली. काल आम्ही अकोला तालुक्यामध्ये अकोला, शमशेरपूर, कोतुळ इथे बैठका घेतल्या, संगमनेरला घेतली, नंतर नेवाशाला घेतली. अशा कालच्या बैठका झाल्या. आज आम्ही ही राहुरी झाल्यानंतर मग श्रीरामपूर, त्याच्यानंतर मग पाथर्डी, शेवगाव या तालुक्यांमध्ये बैठका घेणार आहोत. तर हा त्या पूर्वतयारीचा मोर्चाच्या पूर्वतयारीचा भाग हा चालू आहे. तो जो मोर्चा असेल या मोर्चाला सर्व ओबीसी बांधवांनी, म्हणजे जे भुजबळांबद्दल ज्यांना ज्यांना आपुलकी वाटते ते, त्याच्यामध्ये महात्मा फुले समता परिषद आले, काही ओबीसींच्या संघटना आल्या, काही इवन राजकीय काही पक्ष असतील, इतर पक्ष असतील, त्याच्यातसुद्धा भुजबळांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्या वर्गाचे लोक, काही स्थानिक नेते मंडळी, या सगळ्यांनी त्याच्यामध्ये या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि हा मोर्चा जास्तीत जास्त संख्येने यशस्वी करावा असं आवाहन मी करतो. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. हिंगोलीमधील जिल्हा परिषदेच्या शाळेची मागील 5 वर्षांपासून पडझड सुरू आहे. मुख्य वसाहतीमध्ये भव्य क्रीडांगण लाभलेल्या इमारतीची मुदत संपली आहे, तरी इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव पुढे सरकत नाहीये. त्यामुळे गुरुजींसह विद्यार्थ्यांच्या जीविताला देखील धोका निर्माण झालाय. हिंगोली शहरामध्ये अतिशय मध्यवर्ती भागात शहराचं नाक असलेल्या वसाहतीमध्ये टोलेजंग 2 मजली जिल्हा परिषद शाळेची इमारत आहे. जिल्हा निर्मितीनंतर याच इमारतीमध्ये मिनी मंत्रालय थाटण्यात आलं होतं. आता मिनी मंत्रालय नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित होऊन जवळपास 5 वर्ष लोटली आहेत, तरी शाळेच्या इमारतीकडे मिनी मंत्रालयामधील नेत्यांचे सातत्यानं दुर्लक्ष होत आहे. जिल्हा परिषद शाळेच्या या इमारतीमध्ये डायट कॉलेज असल्यानं DTEDच्या तासिका देखील इथे चालतात. ही इमारत आता मोडकळीस आली आहे. इथे छत नेहमीच गळतं. सातत्यानं देखभालीकडे दुर्लक्ष केलं जात आहे. खिडक्यांचे गज कापून काळ्या बाजारामध्ये विकले जात आहेत. मात्र या प्रकाराकडे शिक्षण विभागाचं कमालीचं दुर्लक्ष झालंय. एकीकडे जिल्ह्याच्या ठिकाणी टोलेजंग इमारतीत शहरामध्ये खाजगी संस्थेत शिक्षण देण्याचं कार्य केलं जातं. मात्र कोंडवाड्यासारख्या पडझडीमध्ये आलेल्या इमारतीत ज्ञानार्जनासाठी विद्यार्थी पाठ फिरवत आहेत. त्यामुळे शाळेमधील विद्यार्थी संख्येमध्ये झपाट्यानं घट होत चालली आहे. दरम्यान आता या शाळेला अच्छे दिन कधी येतील अशीच खंत व्यक्त केली जाते. उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती. रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती. बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती. शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती. तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी.
सांगली जिल्ह्यामधील आटपाडीमधील अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावरती बलात्कार करण्यात आला होता। या घटनेला 1 महिना लोटलाय। या घटनेमधील आरोपींना तात्काळ अटक करून पीडित मुलीला न्याय द्यावा मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करण्यात आलंय। सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावरती बलात्कार करण्यात आला। या घटनेला 1 महिना झालाय, मात्र अद्यापही आरोपींना अटक करण्यात आली नाहीये। या घटनेमधील मुलीला न्याय मिळावा यासाठी अनेक आंदोलने झाली आहेत, पण अजूनही काहीच हालचाल होत नाहीये। या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी लोणार समाजानं सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन केलंय। येथे सोमवार दिनांक 8 जानेवारी 2018 रोजी एका अल्पवयीन मुलीला अपहरण करून तिच्यावर अन्याय अत्याचार करून तिचा खून करून एका पडक्यावेळी टाकले गेले। ही घटना होऊन आज 30 दिवस झाले तरी या ठिकाणी शासन प्रशासन यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि या ठिकाणी आमचा लोणार समाज असेल, सकल मानवतावादी समाज असेल, या सर्व संघटनांनी ज्या दिवशी या मुलीची मातेचा कार्यक्रम होता ती दिनांक म्हणजे 10 तारीख या दिवशी शासनाला पोलीस प्रशासनाला एक निवेदन दिलं। त्यानंतर 16 जानेवारी या दिवशी उपोषण केलं। त्यानंतर गुरुवार 18 जानेवारी या दिवशी या ठिकाणी मोठं आंदोलन करून काळ्या फिती बांधून शासनाचा निषेध केला, तरी शासनाला जाण आली नाही। त्यानंतर सोमवार दिनांक 29 जानेवारी 2018 रोजी आटपाडीसह महाराष्ट्रातील तमामी लोणारी समाज बांधव व त्याचबरोबर आटपाडीतील सर्व संघटना, मानवाची संघटना या सर्व लोकांनी या ठिकाणी आटपाडीत तब्बल 10,000 लोकांचा ऐतिहासिक मोर्चा आटपाडी या ठिकाणी काढला, तरी अजून शासनाला व प्रशासनाला जाग आली नाही। शासन प्रशासन झोपेचं सोंग घेत आहे। कारण का तर महाराष्ट्रात लोणारी समाज हा अल्प समाज आहे। इतर समाजाप्रमाणे हा लोणारी समाज महाराष्ट्रात थोड्या प्रमाणात आहे। त्याप्रमाणे इतका अत्याचार अन्याय होऊन आज 31 दिवस होऊन गेलं तरी शासनाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कायदेशीर कारवाई नाही। आरोपीला पकडण्यात त्यांना अपयश आलेलं आहे। या ठिकाणी शासन पोलीस प्रशासन प्रत्येक वेळी या ठिकाणी आश्वासन देत आहे आणि या ठिकाणी या घटनेची टाळाटाळ करत आहे। या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातून भरपूर लोणार समाज या ठिकाणी सांगली या ठिकाणी आलेला आहे। आज या ठिकाणी मी हे आंदोलन करणार आहे आणि शासनाचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी मुंडन आंदोलन करणार आहे। आजपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही समाजानं न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारचं आंदोलन केलेलं नाही आणि हे आंदोलन म्हणजे या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं धोरण आहे। जर शासनाने येत्या 5 दिवसात आरोपीला पकडून शिक्षा नाही केली, त्या मुलींच्या घरच्याला आर्थिक मदत नाही केली, हा खटला जलदगती न्यायालयात नाही चालवला तर संपूर्ण महाराष्ट्र बंद करीन। लोणारी समाज मीठ करतो मीठ, आणि हे मीठ तयार केल्यानंतर सर्वसामान्यांच्या लोकांच्या जीवनात चव निर्माण होती। पण ह्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनात जर मीठ नाही मिळालं तर त्यांचं जीवन बेचव होईल। अशा प्रकारचं आम्ही एक गोष्ट करत आहे। या ठिकाणी अशा प्रकारचं आम्ही नियोजन करत आहे। त्याचप्रमाणे लोणारी समाज सर्वसामान्य लोकांना जीवनात ऊब निर्माण करतो, निर्माणासाठी कोसा निर्माण करतो। परंतु जर आज या ठिकाणी शासनानं प्रशासनानं सर्व लोकांनी जर आमची दखल नाही घेतली तर हेच कोसा एक वेगळ्या प्रकारचा वनवा पेटवल आणि संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही एक मोठ्या प्रमाणावर मोर्चे करू, आंदोलन करू आणि या ठिकाणी आम्ही येत्या काही दिवसात आंदोलनाचा इशारा करत आहे। मी दैवत कायल सर, लोणारी युवा। गणेश चव्हाण, 24 तास, सांगली। युवा नेते विशाल कोतकर यांचा वाढदिवस केडगावमध्ये मोठ्या दिमाखात पार पडलाय। यावेळी आमदार अरुण जगताप, आमदार शिवाजीराव कर्डिले तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये अभिष्टचिंतन करण्यात आलंय। केडगाव येथील युवा नेते विशाल कोतकर यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटामध्ये पार पडलाय। यावेळी आमदार अरुण जगताप, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये अभिष्टचिंतन करण्यात आलं। केडगाव येथील विशाल कोतकर हा चेहरा सगळ्यांना माहिती आहे। भानुदास कोतकर यांचं मार्गदर्शन आणि माजी महापौर संदीप कोतकर यांच्या शिकवणीवरती ते चालत आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी यावेळी केलंय। केडगाव येथील नागरिकांना मूलभूत सुविधा गेल्या कित्येक वर्षांपासून संदीप कोतकर यांच्यामुळे उपलब्ध झाल्यात। तोच वारसा आता विशाल कोतकर यांनी चालवायचा आहे, असे आमदार अरुण जगताप यावेळी म्हणालेत। या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये केडगाव तसेच अहमदनगर शहरामधील मान्यवर उपस्थित होते। यावेळी सर्वांनी विशाल कोतकर यांना शुभेच्छा दिल्यात।
येणाऱ्या काळामध्ये विशाल कोतकर हे नगरसेवक होतील आणि भानुदास कोतकर आणि संदीप कोतकर यांचा वारसा चालवतील असे संग्राम जगताप यावेळी म्हणाले. दरम्यान यावेळी मोठ्या संख्येने नागरिक आणि नगरसेवक उपस्थित होते. तर सर्वांनीच सुनील मामाने यांनी सर्वांनी निखिलजी वारे यांनी आता संदीपदादा ज्या पद्धतीने काम करण्याची संदीपदादांची पद्धत होती ती जबाबदारी खऱ्या अर्थाने सुवर्णावरती सगळी पडलेली आहे आणि ती चांगल्या प्रकारे पार पाडती आहे. म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. आता तिला साथीला म्हणून विशाल आता एक रूपाने उतरलेला आहे आणि निश्चित त्या दोघांच्याही जी बाणाभाऊंची स्वप्न असतील, संदीपदादांची जी काम करण्याची पद्धत असेल तर निश्चित हे दोघं एक चांगल्या प्रकारे काम या केडगावात करतील असा आम्हाला विश्वास आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व ताकदीनिशी उभा आहोत. केडगावकरांना सगळ्यांना चांगल्या पद्धतीने पहिल्यापासून माहिती आहे की प्रश्नावरती बाणाभाऊचे आमचे मतभेद व्हायचे, पण सार्वजनिक प्रश्नावरती आम्ही कधी आमचे आले नाही. सार्वजनिक जीवनात जे प्रश्न असेल, पाण्याची लाईन आणणं, कशा पद्धतीने बाणाभाऊनी पाण्याची लाईन कुठल्या परवानग्या न घेता हायवे तोडून या केडगावला पाणी आणलेलं आहे. अनेक प्रश्न आहेत की जे बाणाभाऊचं सर आम्ही बी काम करण्यात मागं पडू अशा पद्धतीने बाणाभाऊची काम करण्याची पद्धत होती आणि त्यानंतर संदीपदादांनी ती जी पद्धत चांगली अवलंबली त्याच पद्धतीने आता सुवर्णा ते सगळं चांगल्या पद्धतीने पार पाडते आहे आणि विशालच्या माध्यमातून अजून त्या कामाला गती मिळाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. बऱ्याच मान्यवरांनी या ठिकाणी आता थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं आणि मनोगत व्यक्त करत असताना जे काही कार्यक्रमाचं आज स्थळ आहे, ठिकाण आहे, तर या बाबतीचा उल्लेख या ठिकाणी प्रत्येक वक्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि उल्लेख याच्याकरता केला की खऱ्या अर्थानं या स्थळामध्ये या नगरीचे माजी महापौर सन्मान्य संदीपदादाजी कोतकर यांच्या राजकीय जीवनामध्ये सुरुवात करत असताना अनेक कार्यक्रम त्यांनी वाढदिवसाचे असो, सामाजिक कार्यक्रमाचे असो ह्या भागामधून सुरू केले आणि ते सुरू करत असताना या शहराला असेल, केडगाव विशेषतः केडगाव भागाला असेल एक विकासाचं रूप देण्याकरता त्यांनी प्रयत्न केला. एक चांगल्या पद्धतीचा एक तरुणांना एकत्र आणून चांगल्या पद्धतीचा विकासाचा विचार या ठिकाणामध्ये तरुणांमध्ये मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे आणि कुठेतरी त्याच धर्तीवरती आज युवक नेते विशालजी कोतकर यांचा देखील वाढदिवस साजरा होत आहे आणि त्या निमित्तानं खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीने आपण ज्यावेळेला सामाजिक जीवनाची सुरुवात करतो, चांगल्या पद्धतीने आपण ज्यावेळेला काम करतो तर कुठंमध्ये आपल्या मनामध्ये एक चांगल्या पद्धतीचा विचार असला पाहिजे, चांगल्या पद्धतीचं जो काही कामाचा आहे तो वारसा असला पाहिजे आणि तो खऱ्या अर्थानं आज आपल्याला विशालजी कोतकर यांना कोतकर कुटुंबाच्या माध्यमातून भाऊंचा असो, संदीपदादांचा असो, तो चांगल्या प्रकारचा एक वारसा तो आपल्याला खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी मिळालेला आहे आणि तो मिळत असताना येणाऱ्या काळामध्ये निश्चित रूपानं आज आपल्याला एक चांगल्या प्रकारची संधी देखील आहे. त्या माध्यमातून आज देखील आपण देखील अल्पवयीच्या काळामध्ये एक चांगल्या प्रकारचा तरुण वर्ग या ठिकाणी विशालजींनी देखील जोडलेला आहे. त्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं संघटन उभा करून एक काम देखील आपलं सुरू केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आज सुवर्णाताई कोतकर देखील असतील, त्या देखील तोच वारसा या ठिकाणी घेऊन खऱ्या अर्थानं आज आपण जर पाहिलं तर त्यांच्यावर देखील एक फार मोठा एवढा प्रसंग आला असताना देखील कुठेतरी आपल्याला केडगावकरांना एक चांगला आपल्यावरती विश्वास दाखवला आहे. कुठेतरी जो काही विकासाचा विचार या ठिकाणी संदीपदादांनी मांडला असेल, काम केलं असेल, त्याच अनुषंगाने आपल्यावर त्या ठिकाणी केडगावकरांनी जबाबदारी टाकली आणि कुठेतरी ती जबाबदारी आपल्याला एवढा मोठा प्रसंग असताना देखील आपण सातत्याने समर्थपणे कुठल्याही अडचणीला या ठिकाणी न घाबरता न डगमगता या ठिकाणी आज आपण त्या केडगाव भागामध्ये आज आपण काम करताय आणि कुठेतरी आज त्या जोडीला आज विशालजी कोतकर या ठिकाणी देखील पुढे येत आहेत आणि पुढे येत असताना कुठेतरी आपल्या सर्वांना या ठिकाणी उद्याच्या कालखंडामध्ये काम करत असताना आपल्याला प्रत्येकाला कुठेतरी तोच धागा धरून, विकासाचा धागा धरून आपल्या सर्वांना पुढे जाण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे आणि त्याच माध्यमातून आज आपल्याला सकाळी देखील आपण सत्तेच्या कार्यक्रमानिमित्तानं होतो. खऱ्या अर्थानं केडगाव भागांमध्ये आपण जर पाहिलं तर फक्त भौगोलिक विकास नाही तर आज धार्मिक क्षेत्रामध्ये असेल, क्रीडा क्षेत्रामध्ये असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी कोतकर कुटुंबियाने एक चांगल्या प्रकारचं योगदान आज आपल्या विशेषतः केडगाव भागामध्ये या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि त्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या कार्यक्रमात अनेक मंडळी सातत्याने एकत्र असतो आणि सर्व काम करत असताना आज आपल्याला प्रत्येकाला कुठेतरी त्या विकासाच्या अनुषंगाने जो काही काम आपलं सुरू केलेलं आहे ते आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये पुढे नेण्याकरता आपले प्रयत्न करायचे आणि आज ते चांगल्या पद्धतीने विशालजी कोतकर या ठिकाणी देखील पुढे येत आहेत.
शाहिद शेख, C24 तास, अहमदनगर. मोरगावमधील मुख्य चौकामधील ATM सेवेची सुविधा अल्पावधीमध्येच फोल ठरली आहे. या ATM मशीनमधनं नोंदणी केलेली रक्कम हाती पडण्याऐवजी इथे मशीनमध्येच पडतीये. त्यामुळे ग्राहकांच्या पैशावरती स्टेट बँकेचा दरोडा पडतोय अशी भावना परिसरामध्ये निर्माण झाली आहे. अनेकांचे पैसे मशीनमध्येच अडकून पडलेत, त्यामुळे ग्राहक संतप्त झालेत. अष्टविनायकांपैकी एक स्थान असलेल्या मोरगाव या ठिकाणी नुकताच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथील मुख्य चौकामध्ये गेल्या 5 वर्षांपूर्वी राष्ट्रीयकृत असलेल्या स्टेट बँकेनं ATM सुविधा सुरू केली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये दिमाखात सुरू झालेली ही सुविधा अल्पावधीमध्येच फोल ठरली आहे. येथील मशीनमधनं नोंदणी केलेली रक्कम हाती पडण्याऐवजी इथे मशीनमध्येच पडून राहतेय. त्यामुळे ग्राहक संतापले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये ग्राहकांचे हजारो रुपये इथे अडकून पडलेत. त्यामुळे ग्राहकांच्या पैशांवरती स्टेट बँकेचा दरोडा पडत असल्याची भावना या परिसरामध्ये निर्माण झाली आहे. मोरगावसह परिसरामधील जोगवडी, मुर्टी, आंबी, माळवाडी, तरडोली या गावांमधनं येणाऱ्या असंख्य ग्राहकांना या सेवेचा फटका बसलाय. अत्यावश्यक स्थितीमध्ये पैसे काढण्यासाठी या मशीनचा आधार घेणाऱ्या अनेक ग्राहकांना मनस्ताप करण्याची वेळ आता आली आहे. येथील ATM गेल्या अनेक महिन्यांपासून नादुरुस्त आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या एजन्सीकडे अनेक तक्रारी करून देखील त्याकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या 4 महिन्यांमध्ये अनेक ग्राहकांचे पैसे यामध्ये अडकून पडलेत. त्यामुळे या सेवेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ही परिस्थिती संबंधित स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे, परंतु अद्याप सुधारणा मात्र होत नाहीये. मोरगाव हे अष्टविनायकांमधील एक प्रमुख तीर्थस्थान असल्यामुळे राज्यभरामधून येणाऱ्या भाविकांनाही या सेवेचा फटका बसतोय. ग्राहकांच्या हितासाठी येथील असणाऱ्या सर्व सेवा सुविधा अनेक दिवसांपासून बंद आहेत. याबाबत अनेक ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. या प्रकरणी संबंधित स्टेट बँकेच्या वरिष्ठांनी त्वरित दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय. मी तो मोरगाव ATM शाखेत येऊन कार्ड पंच केलं. 10,000 रक्कम भरली होती. 10,000 रक्कम काय मला मिळाली नाही. माझ्या खात्यातनं 10,000 कमी झाले. असं बऱ्याच लोकांचं फसवणूक झालेली आहे ATM मधनं. अष्टविनायकपैकी एक गाव असल्यावर तिथे ATMचे लोक असे बरेच फसवणूक होती ATM मध्ये. मी मेन शाखेत फोन केला, तोंडी तक्रार दिली. त्याची काय अजून कोणी दखल घेतलेली नाही. मोरगावच्या ATM मध्ये आलो, ते लाईट गेली, पैसे काढायला गेलो, पैसे काय परत निघले नाही. तिथं आता थांबलो, पैसे निघलेच नाही. 10,000 रुपये बुधवार दिवस 2 तारीख. त्यामुळे इकडे तिकडे बँकेत जातो तर जमा होतात म्हणतात, जमा काही झालेच नाही अजून. तक्रार केली का तुम्ही? तक्रार बँकेत जातो, दुसरीकडे काही गेलो नाही. तर बँकवाले म्हणतात स्टेट बँकेत गेलो, ते म्हणतात होतील जमा. ती आमची इंडियन बँक आहे, ती म्हणते होतात जमा, काही झालेच नाही अजून 2 तारखेपासून. बराच चालूच आहे चक्रा जोराच्या जोरात. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. प्रधानमंत्री आवास योजना जाहीर होऊन 3 वर्ष झाली आहेत, मात्र देशामध्ये एकही घरकुल संकुल उभं राहिलं नाहीये. केंद्र आणि राज्य सरकारनं कायद्यानं ही योजना राबवणं आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया बेघरांनी मेरे देश में मेरा अपना घर या आंदोलनाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाऊन व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना जाहीर होऊन 3 वर्ष झाली आहेत, परंतु देशामध्ये एकही घरकुल संकुल उभं राहिलं नाहीये. अरबी देशामधील 5 कोटीपेक्षा जास्त घरकुल वंचित मोठ्या अपेक्षेनं आंदोलन करतायत. केंद्र आणि राज्य सरकारकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात घरे बांधण्यासाठी पैसा आणि जमीन नाहीये. त्यामुळे हायब्रिड लँड पुलिंग योजना राबवण्याशिवाय पर्याय नाही. केंद्र आणि राज्य सरकारनं कायद्यानं ही योजना राबवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी नियोजन आणि राजकीय इच्छाशक्ती दाखवली पाहिजे, अशी प्रतिक्रिया बेघरांनी मेरे देश में मेरा अपना घर या आंदोलनाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर केली आहे. यावेळी मोठ्या संख्येनं आंदोलक उपस्थित होते. मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही सकाळपासून आंदोलन करत आहोत. या ठिकाणी आम्ही 2 मागण्या मांडलेल्या आहेत. प्रधानमंत्री आवास लँड पुलिंग योजना देशभरामध्ये राबवली गेली पाहिजे आणि प्रधानमंत्री बँकिंग योजना देशभरामध्ये राबवली गेली पाहिजे. अशा 2 साध्या मागण्या आहेत. तर दुसरी जी मागणी आहे, नॅशनल हाऊसिंग बँकेच्या पुढाकारातून
देशातील सगळ्या ज्या बँका आहेत प्रत्येक बँकेमध्ये घरकुल वंचितांसाठी एक स्वतंत्र विभाग करावा, ज्या ठिकाणी लोनचे अर्ज घेता येतील आणि ह्या लोकांना कर्ज पुरवठा करण्यासाठीची योजना त्या बँकांमधून राबवली जावी अशी आमची मागणी आहे। महत्त्वाची मागणी जी आहे, प्रधानमंत्री आवास लँड पुलिंग योजना, या योजनेमुळे 5 घटकांना न्याय मिळू शकणार आहे। पहिला न्याय जो मिळणार आहे, देशातील 5 कोटी घरकुल वंचितांना प्रत्येकाला अहमदनगर शहरासारख्या मोठ्या शहरात देखील 6 लाखापर्यंत फक्त 350 चौरस फुटाचं घरकुल मिळू शकणार आहे। याच्यामध्ये 2.5 लाख रुपये केंद्र आणि राज्य सरकारचं अनुदान, म्हणजे फक्त 3.5 लाख रुपये स्वतःचे खर्च करावा लागणार आहे घरकुल वंचितांना, आणि हे पैसे बँकेच्या माध्यमातून कर्जाच्या रूपाने त्याला मिळाले पाहिजे अशी आमची मागणी। शहीद शेख, सी24 तास, अहमदनगर। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स। 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम। उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे। नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल। बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा, सर्व खर्चांसहित स्कीम। सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती, बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती, तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध। साइटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे। ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे। मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71। विश्वराज हॉस्पिटल, तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। संपर्क 67606060। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। हिंगोली जिल्ह्यामधील सेनगाव तालुक्यातील आजेगावमध्ये जिजाऊ जयंती निमित्त लावलेल्या पोस्टरवरती भगव्या झेंड्यावरती निळा झेंडा काही समाजकंटकांनी लावल्याचा प्रकार घडला होता। त्यामुळे 2 समाजामध्ये वाद निर्माण होऊन अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले। यातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा, धनगर, माळी, हटकर समाजाच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्यात आले। हिंगोली जिल्ह्यामधील सेनगाव तालुक्यातील आजेगाव इथे जिजाऊ जयंती निमित्त लावलेल्या पोस्टरवरती भगव्या झेंड्यावर निळा झेंडा काही समाजकंटकांनी लावल्याचा प्रकार घडला होता। त्या कारणानं 2 समाजामध्ये वाद निर्माण होऊन अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले। निष्पाप लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आल्यानं अॅट्रॉसिटी करणाऱ्या लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले, मात्र त्यांना अटक करण्यात आली नाहीये। त्यामुळे संबंधित आरोपी आणि समाजकंटकांना अटक करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा, हटकर, धनगर, माळी, मारवाडी आदी समाजाच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्यात आले। जोपर्यंत अॅट्रॉसिटी करणाऱ्या समाजकंटकांवरती गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असा आक्रमक पवित्रा यावेळी उपोषणकर्त्यांनी घेतलाय।
जे काही आजेगावमध्ये प्रकरण घडलं आणि त्या प्रकरणामध्ये आम्हाला मराठा शिवसैनिक सेनेचा मी एक कार्यकर्ता आहे आणि आम्हाला ज्यावेळेस कळालं की हे आमच्या जिजाऊ चौकामध्ये भगव्या झेंड्यावर निळा झेंडा लावून त्यांनी जे काही समाजकंटकांनी जे कार्य केलं याबद्दल आम्ही मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने जागजागी रास्ता रोको आंदोलन केलं आणि या ठिकाणी आपण सर्वजण पाहतात की बरेचसे गावकरी आणि महिला मंडळीसुद्धा आलेले आहेत की ज्या लोकांचे गुन्हे आमच्या आजेगावच्या लोकांवर झाले त्यांनी जेलसुद्धा भोगली आणि या समोरच्या लोकांवर गुन्हे दाखल होत नाही आहेत किंवा अटक त्यांना करत नाही, तर या ठिकाणी जर त्यांना अटक जर नाही केली तर यापेक्षाही मी मराठा शिवसैनिक सेनेचा कार्यकर्ता या वतीनं सांगतो यापुढे तीव्र आंदोलन छेडू. 12 जानेवारी रोजी दरवर्षीप्रमाणे मा जिजाऊचा जन्मोत्सव आजेगाव या गावामध्ये साजरा केला जातो आणि 12 जानेवारीच्या नंतर मा जिजाऊचं पोस्टर जिजाऊ चौकात लावलेलं आहे. त्या ठिकाणी दिनांक 14 जानेवारी रोजी काही समाजकंटकांनी मुद्दामून मा जिजाऊच्या भगव्या ध्वजावर निळा ध्वज कलंक लावून विटंबना केली. ही विटंबना आम्ही प्रथम पोलिसाला फोन केला की अशी घटना घडली, तरी पण पोलीस 2 तास त्या ठिकाणी पोहोचले नाही आणि नंतर उलट आमच्या मुलावर, आमच्या लहान शाळेतल्या लेकरावर, आमचे जे माणसं कुठे नसतं त्यांच्यावर ॲट्रॉसिटी सारखे आणि 395 सारखे असे गुन्हे पोलीस प्रशासन दबावाखाली आमच्यावर दाखल केले आणि क्रॉस कंप्लेंट आमचे असून सुद्धा त्या लोकांना पाठीशी घालतात. हे आम्ही सहन करणार नाही. एवढं बोलून मी माझे 2 जिजाऊ मातेच्या फोटोवर झेंडा लावण्यात गेला, त्यामुळे आम्ही इथं उपोषणाला बसलो. काहून की त्याचे माणसं अजून काय अटक झालेले नाही, तर आमचे लेकरं लहान मुलं अटक झालेली आहेत, त्याच्यामुळे आम्हाला त्याला अटक व्हावं म्हणून आमची अशी इच्छा आहे, त्याच्यामुळे बसलो. उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. पाथर्डी तालुक्यातील भालगाव गटाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रभावती ढाकणे यांच्या पुढाकारानं तालुक्यामधील महिलांच्या शहरामधील संस्कार भवन इथे हळदी कुंकू कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. यावेळी मोठ्या संख्येनं महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या. पाथर्डी तालुक्यातील भालगाव गटाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रभावती ढाकणे यांच्या पुढाकारानं तालुक्यामधील महिलांचा शहरामधील संस्कार भवन इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय. तालुक्यामधील हजारो संख्येनं महिला भगिनी या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होत्या. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधीक्षक पौर्णिमा बांदल, शारदा पाटील, राजश्री चव्हाण, नगरसेविका माधुरी आंधळे, सविता भापकर, सविता डोमकावळे, आशिया मणियार, माजी उपनगराध्यक्षा रत्नमाला उदमले, माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या उज्ज्वला शिरसाट, माजी पंचायत समिती सदस्या डॉक्टर सुमन खेडकर, आरती निहाळी, डॉक्टर आरती जायभाय आदींसह मान्यवर महिला भगिनी उपस्थित होत्या. प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबामधील प्रत्येकाची काळजी घेत असते, पण स्वतःची काळजी मात्र घेत नाही. महिलांनी आपल्या कष्टानं स्वतःची ओळख निर्माण करावी, स्वतःला वेळ द्यावा. देशामध्ये महिलांची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे. उच्च पदावरती महिला विराजमान आहेत. महिलांसाठी जे काही करता येईल ते मी करेल. जास्तीत जास्त महिलांचे प्रश्न सोडवण्याचा वसा सर्व महिलांच्या साक्षीनं जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रभावती ढाकणे यांनी यावेळी घेतलाय. स्वतः काहीतरी म्हणजे स्वतःचं महत्त्व सिद्ध करा.
सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असणाऱ्या अशा महिला प्रतिनिधींचे मोठे व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग महिलांनी करून घ्यावा. महिलांच्या बाबत घरगुती हिंसाचाराच्या केसेस सातत्यानं सुरू आहेत. सासूनं सुनेला मुलीप्रमाणे वागवावं तर सुनेनं सासूचा आईप्रमाणे सांभाळ करावा. त्यामुळे घरगुती भांडणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, असा विश्वास यावेळी पोलीस उपअधीक्षक पौर्णिमा बांदल यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनीता नगरकर, सूत्रसंचालन छाया निहाळी आणि अपर्णा शेळगावकर यांनी करून आभार रत्नमाला उदमले यांनी मानलेत. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. सांगलीमध्ये भरधाव ट्रक आणि दुचाकी यांचा अपघात झाला. यामध्ये ट्रकची धडक बसून दुचाकीस्वार यासीन सनदी हे गाडीखाली सापडले. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त जमावानं ट्रकवरती दगडफेक केली आहे. सांगलीच्या पुष्पराज चौक इथे दुपारी एका भरधाव ट्रकनं एका दुचाकी वाहनधारकास उडवल्यानं दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. ट्रकच्या खाली सापडून यावेळी दुचाकीस्वार यासीन गौस सनदी यांचा मृत्यू झालाय. मिरजेकडनं सांगली शहराच्या राम मंदिराकडे ट्रक निघाला होता, तर माळी टॉकीजकडनं काळीखन या दिशेनं यासीन सनदी हे निघाले होते. यावेळी पुष्पराज चौकाच्या मध्ये हा अपघात झालाय. अपघातानंतर ट्रक चालकानं पळ काढल्यामुळे संतप्त जमावानं ट्रकवरती दगडफेक केली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली आहे. सांगली शहर मनपा हद्दीमध्ये पार्किंगच्या समस्येसाठी कालच एक महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी आणि आयुक्त आणि पोलीस दलाच्या समक्षानं काल एक बैठक मोठी झाली सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने. याच बैठकीमध्ये रस्त्याच्या आणि पार्किंगच्या समस्येबद्दल सगळ्या पूर्ण प्रश्नांची मांडणी या ठिकाणी केली. सातत्यानं आम्ही हा प्रश्न उचलत आहे की पार्किंगमुळे अपघात होतात, अनेक बळी जातात. याचाच आज अतिशय गंभीर असं घटना आणि अतिशय दुर्दैवी घटना पुष्पराज चौकामध्ये ज्यावेळेस आम्ही सातत्याने या पुष्पराज चौकाच्या ट्रॅफिकवरनं आवाज कालही उचलला होता, यापूर्वी उचलला होता. आज त्या अनास्थेच्या त्या व्यवस्थेच्या मुळे आज एक हकनाक एका वृद्धाचा बळी या ठिकाणी गेला आहे. या सर्व घटनेला शासन जबाबदार आहे, जे काही यंत्रणा आहे ती यंत्रणा जबाबदार आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्या दालनांना त्या बँकेच्या बाहेर तिथं होंडाचं शोरूम आहे, HDFC बँक्स आहेत, या आस्थापनांना कुठलीही पार्किंगची सोय नाही. हे सर्व वाहने रस्त्यावर पार्क होतात आणि त्याचंच आज ज्वलंत उदाहरण दुर्दैवी घटनेनं आपल्या पुढे आलेलं आहे. त्या ठिकाणी या पार्किंगच्या मध्ये मागणं भरधाव वेगाने येणारा ट्रक, त्या ट्रकच्या अपघातामध्ये एक वृद्ध माणसाचा आज या ठिकाणी अपघाती मृत्यू झाला आहे.
यामुळे या शासनाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। अजूनही प्रशासनाला जाग आलेली नाही आहे। अपघात झाल्यावेळी त्या ठिकाणी कुठलीही ट्रॅफिकचे कर्मचारी उपस्थित नव्हते। अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी कर्मचारी उपस्थित आले। त्या ठिकाणी वाहने हलवाहलवी सगळी गडबड चालू होती। एकंदरीत हे गोंधळाचं वातावरण, हे शंकेचं वातावरण आहे। याच्यावरनं नागरिकांनी काय बोध घ्यायचा हाच मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होता। ट्रक कुठला होता, तो कसं होता? जो ट्रक होता त्याच्यावर महाराष्ट्र शासनाचा लोगो होता। महाराष्ट्र शासन वाहतूक धान्य वाहतुकीचा तो ट्रक होता। जे वाहतुकीचं शासकीय धान्याचं जे टेंडर घेतलेलं आहे ते व्यक्तींचं नाव संतोष पाटील असं समोर येतंय लोकांच्या, त्यांचा तो ट्रक होता। ट्रक ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस तो ड्रायव्हर घटनास्थळावरून पळून गेला आहे आणि तो अद्यापही म्हणजे काय त्याच्यावर दाखल। यामध्ये आम्ही परिवाराला घेऊन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे आणि या ठिकाणी शासनानं या परिवाराला आर्थिक मदत जाहीर करावी। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यामधील शिरड शहापूर इथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। या दरम्यान आकर्षक रांगोळ्या काढून समाज प्रबोधन करण्यात आले। औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर इथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्तानं स्वच्छता मोहीम राबवण्यात येते। शिरड शहापूर येथील मराठा गल्लीमध्ये हा सप्ताह सुरू असताना सप्ताहामध्ये भजन, कीर्तन, काकडा आदी कार्यक्रम साजरा करण्यात येतात। येथील जय हनुमान मित्रमंडळ आणि समाज बांधवांच्या वतीनं दरवर्षीच नवनवीन कार्यक्रम आयोजित करण्यात येतात। यावर्षी आपल्या परिसराची साफसफाई करून स्वच्छ धुवून त्यावरती रांगोळी काढली जाते। सप्ताह सुरू असताना प्रत्येक 100 मीटर अंतरावरती साफसफाई करून धुवून रांगोळी काढली जाते आणि स्वच्छता स्पर्धेच्या दिवसासाठीचं परीक्षण करण्यासाठी गावामधील सन्माननीय गुरुवर्य सुप्रसिद्ध लोकांना आमंत्रित करून परीक्षकांनी दिलेल्या गुणांवरनं या मोहिमेमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तीला योग्य बक्षीस दिलं जातं। या सर्व प्रकारच्या स्तुत्य उपक्रमामुळे गावातच नव्हे तर परिसरामध्ये या विषयाची चर्चा होतीये आणि याबाबत बोध घेणं गरजेचं आहे। उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमान, बिनधास्त। विश्वराज हॉस्पिटल, तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। संपर्क 67606060। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। कोपरगाव शहरामधील सुभद्रानगर भागामधील वैद्यमापन शास्त्र वजन आणि मापे विभागामधील निरीक्षक अशोक घुगे आणि लिपिक संतोष लोखंडे यांना 30,000ची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलाय। कोपरगाव शहरामधील सुभद्रानगर भागामधील वैद्यमापक शास्त्र वजन आणि मापे विभागामधील निरीक्षक अशोक रंगनाथ घुगे आणि लिपिक संतोष तुकाराम लोखंडे यांना 30,000 रुपयांची लाच स्वीकारताना संध्याकाळी 4:30च्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलाय। कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील नगर मनमाड महामार्गावरील स्वामी समर्थ पेट्रोलियम सर्व्हिसेस या ठिकाणी पेट्रोल पंपाच्या नोझलची पडताळणी करण्याच्या मोबदल्यामध्ये निरीक्षक अशोक घुगे आणि लिपिक संतोष लोखंडे यांनी वार्षिक पेट्रोल पंपाचे 15,000 रुपये असे 2 वर्षाचे एकूण 30,000 रुपयांची मागणी तक्रारदार गुंजाळ यांच्याकडे केली आहे। ही रक्कम स्वीकारताना सुभद्रानगर भागामधील वैद्यमापक शास्त्र वजन आणि मापे विभागामधील निरीक्षक अशोक रंगनाथ घुगे आणि लिपिक संतोष तुकाराम लोखंडे यांना लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडलाय। अधीक्षक मृदुला नाईक, दीपक कुशारे, साधना खैरनार, चंद्रशेखर मोरे, चालक वसंत दाभोळे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। या गुन्ह्याची नोंद कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे। दरम्यान आरोपीस कोपरगाव जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दुपारी हजर करण्यात आलं होतं। योगेश डोके, C24 तास, कोपरगाव।
सांगली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात. भाजपनं काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना थेट ऑफर्स द्यायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये अनेक नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील असा अंदाज देखील वर्तवला जातोय. थोडक्यात जोरदार पक्ष बांधणी सुरू झाली आहे. सांगली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक राहिले असले तरी भाजपनं आत्तापासूनच महापालिकेच्या नाड्या आवळायला सुरुवात केली आहे. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी महापालिका क्षेत्रातील कामांसाठी 33 कोटींचा निधी आणलाय आणि महापालिकेच्या नाकावर टिचून शहरामध्ये कामं सुरू केली आहेत. त्यातच आता भाजपनं काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना थेट ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही पक्षांमधील 20 पेक्षा जास्त नगरसेवक हे भाजपच्या गळाला लागल्याचं वृत्त आहे. त्यामुळे नजीकच्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे काही नगरसेवक सोडचिठ्ठी देतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये मिरजेमधील 7, कुपवाडाचे 3, सांगलीचे 11 तर सांगलीवाडीचे काही नगरसेवक सुद्धा भाजपच्या रडारवर असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पुढील काही महिने महापालिकेमध्ये घडामोडी पाहण्यासारख्या असणार आहेत. येणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये अनेक नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता भाजप सूत्रांकडून वर्तवली जाते. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. अहमदनगरमधील वनिता ग्रुपच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या राजस्थानी परिवारांसाठी नंदनवन लॉन्समध्ये पधारो म्हारे देश हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. अहमदनगरमधील वनिता ग्रुपच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या राजस्थानी परिवारांसाठी एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरामधील नंदनवन लॉन्स या ठिकाणी या कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये पधारो म्हारे देश हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामधनं राजस्थानी कला, राजस्थानी कल्चर, राजस्थानी वेशभूषा दाखवण्यात आली आहे. दरम्यान या कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्यांना आकर्षक बक्षिसं देखील देण्यात आली आहेत. राजस्थानची संस्कृती कोणीही विसरू नये आणि सर्व राजस्थानी समाज एकजूट राहावा या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचा प्रतिसाद पाहता दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जाईल असं वनिता ग्रुपच्या वतीनं सांगण्यात आलंय. मैं वनिता ग्रुप से स्वाति सोमान, हम लोग पधारो राजस्थान एक कार्यक्रम लिया हुआ है. इसमें हम लोगों ने मिस राजस्थान एंड मिसेस राजस्थान सुबह कंपटीशन ले चुके हैं और उस पधारो राजस्थान जयपुर से हम लोग कलाकार बुला के हम लोग अभी पेश कर रहे हैं राजस्थानी कल्चर. और हम लोगों ने यहाँ पे स्टॉल राजस्थानी कल्चर दिखाने की कोशिश की है. आने वाले समय में किस प्रकार से इस कार्यक्रम का आयोजन होगा, क्या क्या होगा? हम लोग राजस्थानी थीम जाना नहीं, राजस्थान की का कल्चर भूलना नहीं चाहिए लोगों ने, इसलिए हम लोग राजस्थान कल्चर कर रहे हैं. तो इसीलिए आगे से हम हर साल करना सोच रहे हैं और पूरा प्रोग्राम पूरे राजस्थान दिखाने की कोशिश करेंगे. ये पहली बार पधारो हमारे देश के प्रोग्राम हमने लिया है. इसमें हमने शॉर्ट में राजस्थान दिखाने की कोशिश की है. राजस्थान की संस्कृति जो हम भूलने जा रहे हैं वो संस्कृति वापस याद दिलाने की कोशिश कर रहे हैं और इसीलिए ये ऐसा आयोजन किया है कि सब लोग वैसे वेशभूषा में आए, वैसा कल्चर दिखाएं और पूरा समाज एक साथ आए. शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. दौंड तालुक्यात महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमतानं अवैध वाळू उपसा सुरू. बेसुमार वाळू उपशामुळे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आणि पुलास धोका. आटपाडीमधील अल्पवयीन मुलीचं अपहरण आणि बलात्कार प्रकरणामधील आरोपींना अटक करा या मागणीसाठी लोणार समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन. आजेगावमधील 2 गटांमधील वादामध्ये अॅट्रॉसिटीचे गुन्हे मागे घ्यावे आणि आरोपींना अटक करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू. आणि कोपरगावमध्ये वैद्यमापन शास्त्र अधिकारी आणि लिपिक यांच्यावरती लाचलुचपत विभागाची कारवाई. 30,000ची लाच घेताना रंगेहात अटक. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. सगळा वर्तमान बिनधास्त.